आज आम्हाला या ठिकाणी श्रीपाद नगरमध्ये खूपच आनंद झाला. कारण 3 वर्षापासून आम्ही जे काही कार्य हातात घेतलं होतं, पहिले या ठिकाणी दत्त मंदिर आणि गणपती मंदिर होतं. मी आणि माझे बंधू कृष्णा काळे आणि पूर्ण आमची समिती, या आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी अगोदर महादेवाची स्थापना करी. नर्मदेश्वर महादेव म्हणून या ठिकाणी सुरुवात केली. मग त्यानंतर इथं बरंच काही नव्हतं, खाली चिखल वगैरे होता. त्याची पूर्ण आम्ही या ठिकाणी तयारी केली. मग कळसाचं शिखराचं बांधकाम केलं, 2 मंदिर बांधले आणि मंदिर बांधल्याच्या नंतर शिखर झाल्याच्या नंतर आता कळसाचा कार्यक्रम राहिला होता. मग अधिकचा मास आला. या ठिकाणी अधिक मासानिमित्त आम्ही या ठिकाणी श्री भगवत कथाचं आयोजन केलं जोशी गुरुच्या मार्गदर्शनाखाली. आणि भागवत कथेच्या याच्यामध्ये मग कळशारोहणाचा कार्यक्रम ठेवला. आम्हाला या ठिकाणी श्रीपाद नगरमध्ये आम्हाला असं कधी वाटलं नाही. हे शेडचं काम हे 10-15 लाख रुपयाचं म्हणजे इजी गो, म्हणजे 8 ते 10 दिवसामध्ये झालं. इतके भक्तांनी आम्हाला भरभरून साथ दिली. या ठिकाणी भक्त वर्ग, आम्ही कुठं गेलो पैसे मागायला तर कोणी नाही म्हणलं नाही. आमचे शास्त्री शेठ असतील, पोखरणा साहेब, आमचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे, आमचे आमदार आनंद भोंडारकर साहेब यांनी सुद्धा, आणि तिथले स्थानिक या ठिकाणचे आजी माजी नगरसेवक राजू गोरे असतील, राजू काळे असतील, आणि आताचे जे नगरसेवक आहेत दीपालीताई मोरे, आणि सर्वात जास्त म्हणलं तर आमचे काकडे साहेब जे जिल्हा परिषद मेंबर होते या ठिकाणी आणि आता नगरसेवक आहेत, त्यांनी आम्हाला इथं मटेरियल पहिले 2-4 लाख रुपयाचं मटेरियल दिलं. आणि आजचा महाप्रसादाचा भंडारा जो आहे तो पूर्ण त्यांनी एकट्यानेच या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी सर्वांचे सहभाग झालेला आहे, सर्वांचा हातभार लागलेला आहे. आणि सर्वांनी आम्हाला मन भरून, म्हणजे पैशानं म्हणा, साम दाम दंडभेद, हे सर्व काही आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यामुळं आम्ही या सर्व कमिटी, या सर्व लोकांचा आम्ही आभार मानतो. कृष्णा बालाजी काळे, श्रीपाद नगर. आज जो आपण सर्व कार्यक्रम हा पाहत आहात तो एक वैयक्तिक नसून सर्व सामाजिक कार्यक्रम आहे हा. आणि यामध्ये सर्वांनीच कडकडून सहभाग घेतलेला आहे. सहभागामध्ये विषय कुठल्या देणगीविषयी नव्हता. प्रत्येकाने सहकार्य तन मन धनातून काम केले आहे आमच्यासोबत. आम्ही दोघं चौघाचा कार्यक्रम असून हा सर्व आमच्या गलीमध्ये, आणि ज्यांनी इतर बाहेरून आम्हाला देणगी सहकार्य लाभलं त्या सहकार्यातून सगळ्या कार्यक्रम उभा राहिलेला आहे. त्यामध्ये जसं आता सांगितलं भाऊंनी की शेडचं काम केलेलं आहे. त्यांनीही दिवस रात्र कष्ट करून 8 दिवसांमध्ये शेड आम्हाला उभं करून दिला आहे. जो भागवताचा कार्यक्रम होता आणि पावसाचे दिवस होते, म्हणजे जसं मृग नक्षत्र आहे 8 तारखेला, त्याप्रमाणे आम्ही जो कार्यक्रम उभा केला आणि तो सर्व व्यवस्थित पार पडला. तुमच्या सगळ्या सहकार्याने भक्तजनांना आहेत, आणि जेवढे भक्त आहेत तेवढ्यांनी कार्यक्रम सर्व लाभून घेतलेला आहे. आज जो कार्यक्रम पाहतात केवळ पब्लिक नाही, कमीत कमी 2 ते 3 हजार पब्लिक आपल्या व्यवस्थित उपस्थित आहे. आणि या कार्यक्रमाला सर्वांनी साथ दिल्यामुळं, आणि शेवट जो महाप्रसाद भंडारा आहे, आमचे गंगाप्रसाद काकडे साहेब आहेत, त्यांनी पूर्ण भंडारा वाटून घेतलेला आहे. जसं भक्तांनी आम्ही सगळ्यांना सहकार्य लाभलेलं आहे. त्याचे प्रत्येकाचे नाव घेतले आहेत, म्हणजे देणगी रूपातून आहे, अन्न रूपातून आहे, जे तनमन धना सहकार्यातून आहे. आमचे कोलंबीचे यदुबन गुरु मठाधीश आहेत, ते पण आले होते. आता बुडीकर साहेबाचे नेमकंच कीर्तन कार्यक्रम झाले आहे. एक महाप्रसाद नेमका सुरुवात झाली आहे. सर्व भक्तांनी प्रसाद घेऊन जाणे, आणि जेवढ्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.